नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉक्टर एम.एस. गोसावी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट नाशिक रोड नाशिक तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्समध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस 5वा। गेल्या 4 दिवसांपासून आपण फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर प्रोग्रामिंग अंतर्गत विविध गोष्टी जाणून घेत आहोत। त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं की हार्डवेअर काय असतं, त्यानंतर आपण सॉफ्टवेअर समजून घेतलं, सॉफ्टवेअरचे प्रकार समजून घेतले। त्यानंतर आपण फ्लोचार्ट म्हणजे काय आणि ते कसे काढतात, त्याच्यामध्ये कुठले कुठले सिम्बॉल्स यूज करतात, त्यांचा अर्थ काय ते आपण समजून घेतलं। त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल हे काय असतं, ते कुठे वापरलं जातं, सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंट कशी होते, एखादी कंपनी सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करते याबद्दल जाणून घेतलं। त्यानंतरच्या सेशनमध्ये आपण अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट याबद्दल अजून डिटेलमध्ये अभ्यास केला। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज सी बद्दल। अर्थातच आपण पूर्ण सी या ठिकाणी कव्हर करू शकणार नाहीये, परंतु आपल्याला जी गोष्ट माहिती हवी, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे। संपूर्ण सी हे एका सेशनमध्ये होणं शक्यच नाही, त्यामुळे आपण फक्त या ठिकाणी ओव्हरव्ह्यू घेणार आहोत। चला तर मग चालू करूयात आजच्या सेशनला। मित्रांनो, आता आपण सीचा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत। सी ही प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सी ही जी लँग्वेज आहे ना, ही हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये मोडली जाते। ही लँग्वेज डेनिस रिची या माणसाने शोधून काढलेली आहे। सी ला आपण एक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणून संबोधतो। त्याचं कारण असं आहे की सी मध्ये आपण फंक्शन्स लिहू शकतो, म्हणून आपण म्हटलेलं आहे सी ही एक फंक्शनल लँग्वेज सुद्धा आहे। या ठिकाणी फंक्शनल याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस आपल्याला एखादा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो, त्यावेळेस आपण त्या मोठ्या प्रॉब्लेमला छोट्या छोट्या फंक्शन्स मध्ये म्हणजे छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करू शकतो आणि हे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना फंक्शन मध्ये लिहू शकतो। त्यामुळे सी ही फंक्शनल लँग्वेज किंवा एक प्रोसिजरल लँग्वेज म्हणून सुद्धा ओळखली जाते। त्याच्यानंतर सी मध्ये आपण कमेंट्स देऊ शकतो। मित्रांनो, कमेंट्स याचा अर्थ असा असतो की जी काही प्रोग्राम मी लिहिणार आहे त्या प्रोग्रामचा अर्थ काय आहे हे दुसऱ्या व्यक्तीला समजून सांगण्यासाठी, किंवा भविष्यात मला जर तो प्रोग्राम परत काही कारणास्तव एडिट करायचा ठरला तर सगळं लॉजिक मला परत समजण्यासाठी मी काही तिथे कमेंट्स लिहू शकतो। कारण याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात मित्रांनो। एक जे आपण प्रोग्राम लिहितो तो असतो तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्डवेअरला समजण्यासाठी, म्हणजे कंपायलरला समजण्यासाठी, परंतु ती जी लँग्वेज आहे ती फक्त आपल्या कंपायलरला समजू शकते। परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून एक लॉजिक असतं की ज्या लॉजिकसाठी आपण तो प्रोग्राम लिहिलेला असतो। मग त्यासाठी जर भविष्यामध्ये दुसऱ्या प्रोग्रामरने तोच प्रोग्राम जर एडिट करायचा ठरवला तर त्याला समजलं पाहिजे की हा जो प्रोग्राम आहे किंवा हा जो कोड लिहिलेला आहे हा कुठल्या कारणासाठी लिहिलेला आहे। त्याच्यासाठीच आपण तिथे कमेंट्स ऍड करतो। त्याच्यामुळे काय होतं तर कोडची ही रिडेबिलिटी वाढते, म्हणजे भविष्यामध्ये हा कोड मेंटेनन्ससाठी इझी होतो। या व्यतिरिक्तच सी ही एक पॉवरफुल लँग्वेज आहे। आता पॉवरफुल का आहे तर सी मध्ये पॉइंटर्स नावाचा एक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो। पॉइंटर्स ही अशी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामुळे आपण मेमरी सोबत डायरेक्टली काम करू शकतो। मित्रांनो, लक्षात घ्या की ही जी लँग्वेज आहे ही जरी हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असली तरी सुद्धा पॉइंटर्स आणि बाकीच्या जे फंक्शन्स आपण वापरणार आहोत, बाकीचे जे फीचर्स वापरणार आहोत, त्यामुळे आपल्याला डायरेक्टली हार्डवेअर सोबत काम करता येऊ शकतं, डायरेक्टली आपण मेमरी सोबत काम करू शकतो। त्यामुळे सी ही एक पॉवरफुल लँग्वेज म्हणून संबोधली जाते। मित्रांनो, तुम्हाला कुठलीही लँग्वेज, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज यापुढे शिकायची असली तर सी ही माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण सी हे सगळ्यांचं बेसिक आहे, म्हणून सी वरती वर्चस्व असणं हे फार गरजेचं आहे।
मित्रांनो, हे एक प्रोग्रामचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर कशा पद्धतीने काम करतं ते आपण समजून घेऊयात. हा एक छोटासा कोड आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण जर पहिल्यांदा बघितलं तर एक लाईन लिहिलेली आहे #include stdio.h आणि त्याच्यानंतर आपण लिहिलंय इंट मेन आणि मग एक ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट असं काहीतरी लिहिलेलं आहे. मित्रांनो, हा आहे आपला प्रोग्राम. आता लक्षात घ्या की कुठल्याही प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन असतं ते सुरुवात होते ती मेन पासनं. मेन हे एक असं फंक्शन आहे की जो एंट्री पॉइंट असतो आपल्या प्रोग्रामसाठी. या मेन व्यतिरिक्त अजून काही आपण फंक्शन्स लिहू शकतो, त्याला आपण म्हणतो युजर डिफाइन्ड फंक्शन्स. पण लक्षात घ्या की प्रोग्राम कुठून सुरुवात करायचं हे कंपायलरला आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. कंपायलरचं स्ट्रक्चर आपण असं तयार केलेलं आहे की कंपायलरला माहिती आहे की सपोज आपण 1000 लाईनचा जो कोड दिला तर त्या 1000 लाईन मधनं कुठल्या लाईन पासून आपण एक्झिक्युशन सुरुवात करायची, कुठल्या लाईन पासून तो कोड वाचायला सुरुवात करायची, हे मी कंपायलरला किंवा हे आपण कंपायलरला ऑलरेडी सांगितलेलं असतं. तर कंपायलर कधी सुद्धा ज्यावेळेस एक्झिक्युशन स्टार्ट करायचं असतं त्यावेळेस मेन नावाच्या फंक्शन पासून तो सुरुवात करतो आणि मेन फंक्शन मध्ये ज्या काही गोष्टी आहेत या ओपनिंग कर्ली आणि क्लोजिंग कर्ली यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तो एक्झिक्यूट करतो. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अजून एक जी लाईन दिसते आहे #include stdio.h, याला आपण म्हणतो हेडर फाईल. तर याच्यामध्ये जे हॅश आहे ना याला आपण म्हणतो प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह. प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह याचा अर्थ असा असतो की जेव्हा कंपायलेशन होतं त्याच्या अगोदरच या फाईल्स या कंपायलरने रेफर करायच्या आहेत, कंपायलरने त्या इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत. त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की या प्रोग्राम मध्ये ज्या काही गोष्टी आपण वापरणार आहोत त्या सगळ्यांचाच अर्थ आपण काही कंपायलरला सांगू शकणार नाहीये. एक उदाहरण द्यायचं झालं तर मला सपोज एक स्टेटमेंट हे स्क्रीनवरती प्रिंट करायचं आहे. मग आता हे स्टेटमेंट प्रिंट करण्यासाठी काय लॉजिक आहे हे जरी मला माहिती असलं, एक प्रिंटएफ नावाचं फंक्शन आहे की जे मी वापरू शकतो, पण हे प्रिंटएफ नावाचं फंक्शन कसं कार्यरत होतं, ते कसं काम करतं हे मात्र मी सांगत नाही. तर यासाठी ऑलरेडी काही फाईल्स या कंपायलरच्या लायब्ररीमध्ये ऑलरेडी स्टोअर केलेल्या असतात. मग मला या ठिकाणी कंपायलरला असं सांगायचं असतं की ज्यावेळेस तू प्रिंटएफ हे फंक्शन एक्झिक्यूट करशील त्याच्या अगोदरच तू ही लायब्ररी रेफर कर. या लायब्ररीमध्ये एक हेडर फाईल आहे, त्याचं नाव आहे stdio म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट आणि .h म्हणजे ही हेडर फाईल आहे. तर ही हेडर फाईल तू इन्क्लूड करून घे आणि त्यानंतरच तुला समजेल की हे प्रिंटएफ नावाचं फंक्शन कसं काम करू शकतं. मित्रांनो, हे याच्यासाठीच केलेलं आहे कारण जर आपण सगळेचे सगळे फंक्शन्स हे कंपायलरला ॲट अ टाइम दिले तर आपलं प्रोसेसिंग हे स्लो होऊ शकतं आणि बऱ्याच केसेसमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲट अ टाइम लागत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर काही मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत की जे आपल्याला प्रत्येक वेळेस लागत नाही. मग यावेळेस जर मी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जर कंपायलरला एकदाच दिल्या तर कंपायलर हा जास्त हेवी होईल, एक्झिक्युशन जास्त हेवी होईल आणि त्यामुळे ते स्लो होईल. उदाहरण द्यायचं झालं तर लायब्ररीमध्ये ज्यावेळेस आपण जातो, लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकं ठेवलेली असतात. जर मला एखादी कॉन्सेप्ट जर शिकायची असेल, उदाहरण द्यायचं झालं तर मला फिजिक्स मधलं एखादा लॉ समजून घ्यायचा असेल, तर मित्रांनो आपण काय करतो तर आपण डायरेक्टली फिजिक्सचे जे बुक्स आहेत त्या रॅक मध्ये जातो आणि फिजिक्सच बुक घेतो आणि मग त्याच्यामध्ये आपण वाचायला सुरुवात करतो. कल्पना करा की अशी बुक्स ठेवलेले नाहीयेत. सगळं काही जे नॉलेज आहे ते एकाच बुक मध्ये आहे किंवा संपूर्ण लायब्ररी ही एक अनऑर्गनाइज्ड आहे आणि मग तुम्हाला फिजिक्स मधली जो लॉ आहे त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, काय होईल? खूप वेळ लागेल. एक लॉ समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप काही शोधत बसावं लागेल आणि सगळ्याच्या सगळं मटेरियल रेफर करणं हे तुम्हाला शक्य पण होणार नाही. याच गोष्टीसाठी आपण ही लायब्ररी स्ट्रक्चर इथे तयार केलेलं असतं. या लायब्ररीमध्ये भरपूर लायब्ररीज आहेत, जसं एक इनपुट आउटपुट सोबत काम करण्यासाठी लायब्ररी आहे, ग्राफिक्स सोबत काम करण्यासाठी काही वेगळ्या लायब्ररीज आहेत, मॅथमॅटिकल फंक्शन्स यूज करण्यासाठी काही वेगळ्या लायब्ररीज आहेत आणि जशी आपल्या प्रोग्रामला गरज असेल, जे काही आपल्याला लागणार असेल ते आपण इथे इन्क्लूड करून घेणार आहोत. हे जर इन्क्लूड केलं नाही
आणि जर त्यातल्या काही डेफिनेशन्स म्हणजे त्यातले काही जर फंक्शन्स आपण आपल्या प्रोग्राममध्ये वापरले तर मात्र कंपायलरला ते समजणार नाही आणि मग कंपायलर त्या ठिकाणी एरर शो करेल. म्हणून ही गोष्ट गरजेची आहे की आपण या ठिकाणी या फाईल्स इन्क्लूड करून घेतल्या पाहिजे. हॅश यासाठीच आपण इथे वापरतो कारण याला आपण म्हटलोय प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह. प्री प्रोसेसर म्हणजेच काय की ज्यावेळेस तुमचं हे जे प्रोसेसिंग होणार आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला या ज्या सगळ्या लायब्ररीज आहेत त्या इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत. जर तसं नाही केलं तर कंपायलरच्या वेळेस म्हणजे कंपायलेशनच्या वेळेस तुम्हाला एरर येऊ शकतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा हे एक आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे. तुमचा कुठलाही जो सी चा प्रोग्राम आहे तो याच स्ट्रक्चर थ्रू याच फ्रेम थ्रू एक्झिक्यूट होतो. आता हेडर फाइल्स काय असतात? द फाइल्स दॅट आर स्पेसिफाईड इन द इन्क्लूड सेक्शन इज कॉल्ड एज अ हेडर फाइल. ओके, हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. दीज आर सम प्री कंपाइल्ड फाइल्स दॅट हॅज सम फंक्शन्स डिफाइंड इन देम. मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की या ज्या सगळ्या फाइल्स आहेत या ऑलरेडी कंपाइल करून ठेवलेल्या आहेत, त्या रेडी टू यूज आहेत, त्या डायरेक्टली आपण यूज करू शकणार आहोत. फक्त त्याच्यामध्ये जे काही फंक्शन्स आहेत तेच आपण वापरणार असू तर मात्र त्या फाइल्स आपल्याला इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत. वी कॅन कॉल दोज फंक्शन्स इन अवर प्रोग्राम बाय सप्लाइंग पॅरामीटर्स. आता या ठिकाणी पॅरामीटर ही एक अशी गोष्ट असते मित्रांनो की मला एखादं फंक्शन हे जर एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण पूर्वीच बघितलं की इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट या तीन गोष्टी फारच गरजेच्या असतात. तर तसं एखादं फंक्शन जर मला एक्झिक्यूट करून घ्यायचं असेल तर मला त्याला काही डेटा ॲज अ इनपुट म्हणून द्यावा लागतो, तर त्याला आपण म्हणतो पॅरामीटर्स. ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन कॉल करतो म्हणजे ज्यावेळेस एखाद्या फंक्शनची आपल्याला गरज असते, सपोज मला पॉवर ऑफ एनी नंबर काढायचा आहे, मग मला या ठिकाणी ते फंक्शन कॉल करावं लागणार आहे. कॉल करावं लागणार इन द सेन्स मला ते बोलवावं लागणार आहे कारण ते फंक्शन मी लिहिलेलं नाहीये, तर ते लायब्ररीमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. ते कसं काम करणार आहे हे मात्र मी कंपायलरला सांगणार नाहीये, पण त्याच्या सोबत काम कसं करायचं हे मात्र मला माहिती आहे. म्हणून मग मी काय करणार आहे की ते फंक्शन कॉल करणार आहे आणि त्या फंक्शनला काही डेटा ॲज अ इनपुट म्हणून देणार आहे. मग ते मी या पॅरामीटर्स थ्रू देणार आहे. हे मित्रांनो ऑलरेडी डिफाईन केलेलं असतं की एखादं फंक्शन किती व्हॅल्यूज घेऊ शकतं हे ऑलरेडी डिफाईन केलेलं असतं आणि ते फंक्शन जर मला यूज करायचं असेल तर मात्र मला ते इनपुट द्यावंच लागतं. त्याच्यानंतर हेडर फाईल कशी ओळखायची तर त्यासाठी त्याचं एक्सटेन्शन हे नेहमी .h म्हणून ठेवलेलं असतं. कारण आपल्याला हेडर फाईल आपण बघितलेलं आहे, जसं आपल्याकडे एक MP3 फाईल असते, MP4 फाईल असते. म्हणजे काय असतं की त्या फाईलचा टाईप असतो. MP3 फाईल ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मला माहिती आहे की ती एक फाईल ऑडिओ आहे. ज्यावेळेस मी MP4 म्हणतो त्यावेळेस मला माहिती आहे की त्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही आहे. .txt एक्सटेन्शन असेल तर मला माहिती आहे की त्याच्यामध्ये टेक्स्ट बेस्ड डेटा आहे. तर तसंच इथे ज्यावेळेस आपण .h एक्सटेन्शन देतो त्यावेळेस कंपायलरला ते माहिती असतं की ही एक हेडर फाईल आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी .h एक्सटेन्शन देत असतो. मित्रांनो त्याचप्रमाणे आपली सी फाईल कशी ओळखायची तर ज्यावेळेस आपण सी फाईल ही सेव्ह करतो त्यावेळेस ती .c या नावाच्या एक्सटेन्शनने सेव्ह केली जाते. मित्रांनो .cच का? कारण या ठिकाणी ज्यावेळेस आपण ही फाईल कंपायलरला देणार आहोत कंपाईल करण्यासाठी त्यावेळेस आपल्या कंपायलरला माहिती हवं की ही फाईल कुठल्या वेने लिहिलेली आहे, कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून लिहिलेली आहे. कदाचित माझा प्रोग्राम हा C++ मध्ये पण असू शकतो, जावा मध्ये पण असू शकतो. मग कंपायलरला कसं समजेल की हा जो प्रोग्राम आहे हा एक्झॅक्टली कुठल्या लँग्वेज मध्ये लिहिलेला आहे? म्हणून ज्यावेळेस आपण प्रोग्राम हा C लँग्वेज मध्ये लिहिणार असू त्यावेळेस मी .c नावाचं एक्सटेन्शन इथे वापरतो. ज्यावेळेस माझा प्रोग्राम हा C++ लँग्वेज मध्ये लिहिलेला असेल त्यावेळेस मी इथे एक्सटेन्शन .cpp म्हणून वापरतो आणि ज्यावेळेस माझा प्रोग्राम हा जावा मध्ये लिहिला असेल त्यावेळेस मी .java म्हणून एक्सटेन्शन वापरतो की जेणेकरून त्या फाईलच्या एक्सटेन्शन कडे बघूनच मला समजू शकतं आणि कंपायलरलाही समजू शकतं की तो प्रोग्राम हा कुठल्या लँग्वेज मध्ये लिहिलेला आहे. आत्ताच आपण बघितलं मित्रांनो मेन फंक्शन हे काय असतं. तर मेन फंक्शन हा एक एंट्री पॉइंट आहे आपल्या प्रोग्रामचा. ज्यावेळेस आपली फाईल एक्झिक्यूट होते त्यावेळेस कुठून एक्झिक्यूशन सुरुवात करावी, कुठून एक्झिक्यूशनला सुरुवात करावी हे माझ्या कंपायलरला मी ऑलरेडी माहीत करून दिलेलं असतं या मेन फंक्शन थ्रू.
कधी लक्षात घ्या, एक्झिक्युशन हे फक्त मेन फंक्शन थ्रू सुरू होतं. मित्रांनो, मेन फंक्शन हे एका मेन कॉरिडॉर सारखं काम करतं. म्हणजेच आपल्या प्रोग्राम मध्ये मेन व्यतिरिक्त जर अजून काही फंक्शन्स असतील तर त्याला कॉल हा मेन फंक्शन थ्रूच होतो. म्हणूनच मेन फंक्शन हे कंपल्सरी आहे आपल्याला लिहिण्यासाठी. ज्यावेळेस आपण सी चा प्रोग्राम लिहितो त्यावेळेस मेन फंक्शन हेच एक मेजर पाथ म्हणून काम करतं की ज्याच्या थ्रू आपण बाकीच्या फंक्शन सोबत काम करू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण हा पहिला प्रोग्राम लिहिला आहे. याच्यामध्ये आपण काय करतो आहोत तर हॅलो हा एक वर्ड आपण स्क्रीनवरती प्रिंट करतो आहोत. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर आपण इथे सुरुवात केलेली आहे प्री प्रोसेसर डायरेक्टिव्हने हॅश, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि या ठिकाणी आपण एक फाईल इन्क्लूड करून घेतलेली आहे stdio.h. ही फाईल ही स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल आहे. ही फाईल आपण याच्यासाठी इन्क्लूड करून घेतलेली आहे कारण आपल्याला या प्रोग्राम मध्ये एक फंक्शन वापरायचं आहे, लायब्ररी फंक्शन, की ज्याच्या थ्रू आपल्याला हॅलो नावाचा वर्ड हा प्रिंट करता येईल. मात्र मला हे माहित नाही की प्रिंटएफ ऍक्च्युली काम कसं करतं. तर हे मी माहित करून घेण्यासाठी म्हणजे हे कंपायलरला माहिती होण्यासाठी मी ही फाईल इथे वापरलेली आहे. जर कदाचित ही फाईल मी इथे वापरली नाही तर मला हे फंक्शन इथे वापरता येणार नाहीये. लक्षात येतंय मित्रांनो? तर या ठिकाणी आपण हॅश इन्क्लूड stdio.h ही फाईल इन्क्लूड केलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन हे कंपल्सरी असतं की जिथून एक्झिक्युशन सुरुवात होते. तर हे आहे ते मेन फंक्शन. या ठिकाणी आपण इथे इंट असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, इंट हा एक डेटा टाईप आहे आणि सध्यापुरती आपण एक लक्षात घेऊयात की हा एक रिटर्न टाईप आहे. याचा अर्थ असा की हे फंक्शन काहीतरी रिटर्न करू शकतं. आणि ते काय करू शकतं तर तो एक नंबर असणार आहे, तो एक होल नंबर असणार आहे, तो एक इंटिजर नंबर असणार आहे. आणि इंटिजरलाच आपण प्रोग्राम मध्ये लिहिताना इंट म्हणून संबोधतो. तर ज्यावेळेस या प्रोग्राम एक्झिक्यूट होईल आणि याचं एक्झिक्युशन संपेल त्यावेळेस हा प्रोग्राम काहीतरी व्हॅल्यू ही रिटर्न करणार आहे असं आपल्याला इथे म्हणायचं आहे. म्हणून आपण इथे इंट असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे मेन, हे फंक्शनचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर इथे दोन राऊंड ब्रॅकेट्स आहे, ओपनिंग आणि क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट आहे. मित्रांनो, याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी जर आपल्याला कुठली व्हॅल्यू या फंक्शनकडे पास करायची असेल तर ते मेकॅनिझम आपण इथे देणार आहोत. आता या आज घडीला आता या मिनिटाला आपल्याला मेनला कुठलीही व्हॅल्यू द्यायची नाहीये आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण हे इथे एम्प्टी सोडलेले आहेत. हे ब्रॅकेट्स मध्ये काही लिहिलेलं नाहीये. पण मित्रांनो, आपल्याला तीही प्रोव्हिजन करता येऊ शकते. जर दुसरीकडनं आपल्याला कुठली व्हॅल्यू या फंक्शनला जर द्यायची असेल तर त्याची अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी करता येते. त्याच्यानंतर आपलं हे ओपनिंग करली आणि क्लोजिंग करली आहे आणि त्याच्यामध्ये आपण इथे लिहिलेलं आहे प्रिंटएफ हॅलो. आता मित्रांनो, प्रिंटएफ हे काय आहे तर हे एक फंक्शन आहे. हे फंक्शन ऑलरेडी लिहिलेलं आहे. ओके, तर हे प्रिंट फाईल म्हणजेच काय की मला काहीतरी प्रिंट करायचं आहे आणि कुठे प्रिंट करायचं आहे तर ते मला स्क्रीनवरती प्रिंट करायचं आहे. तर ते काम कसं करणार आहे ते ऑलरेडी या फाईलमध्ये मी मेन्शन केलेलं आहे. या फाईलमध्ये ऑलरेडी ते कंपायलरला सांगितलेलं आहे. मात्र आता काय प्रिंट करायचं आहे तर मला हॅलो नावाचा वर्ड प्रिंट करायचा आहे. म्हणून मी याला डबल कोटेशन मध्ये लिहिलेलं आहे. जसं आपण इंग्लिश लँग्वेज मध्ये डबल कोटेशन केव्हा यूज करतो ज्यावेळेस आपण एखादं स्पीच हे दुसऱ्याला ऍज इट इज सांगणार असतो. डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला माहिती असेल. तर ज्यावेळेस आपण डायरेक्ट स्पीच यूज करतो ऍज इट इज आपण एखादं वाक्य दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस आपण डबल कोटेशन वापरतो. तर त्याच पद्धतीने आपण इथेही सांगत आहोत की डबल कोटेशन मध्ये जे काही आहे ते ऍज इट इज प्रिंट करायचं आहे. आपल्याला जे ऍज इट इज प्रिंट करायचं वाटतं आहे ते आपण या ठिकाणी डबल कोटेशन मध्ये लिहिणार आहोत. आणि त्याच्यानंतर इथे एक सेमीकोलन आहे. या सेमीकोलनचा अर्थ असा आहे की ही जी इन्स्ट्रक्शन आहे ही इथे संपली. आता याच्यानंतर जी येणारी इन्स्ट्रक्शन आहे ही दुसरी इन्स्ट्रक्शन आहे.
आपल्या कंपायलरला हे समजायला हवं की पहिली इन्स्ट्रक्शन कुठे संपली आणि दुसरी कुठून सुरू होते. तसं जर नाही केलं तर तो दोन्ही इन्स्ट्रक्शन एकाच वेळेस समजण्याचा प्रयत्न करेल आणि अर्थाचा अनर्थ होईल. जसं आपण मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये वापरतो, फुलस्टॉप वापरतो किंवा सेमिकोलन वापरतो किंवा कॉमा वापरतो. ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं की हा पॉइंट इथे संपला आणि दुसरा पॉइंट सुरू होणार आहे, तर ते ज्यावेळेस मला सांगायचं असतं त्यावेळेस आपण सेमिकोलन, कॉमा किंवा फुल स्टॉप हे वापरतो. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मला ज्यावेळेस सांगायचं आहे की ही इन्स्ट्रक्शन इथे संपली आणि दुसरी इन्स्ट्रक्शन सुरू होणार आहे, त्यावेळेस मी इथे सेमिकोलन वापरतो. म्हणजे याचा अर्थ असा की ही इन्स्ट्रक्शन इथे संपलेली आहे आणि त्याच्यानंतर जी येणारी जी इन्स्ट्रक्शन आहे ती दुसरी इन्स्ट्रक्शन आहे. मग आता इथे मी दुसरा एक सेमिकोलन वापरलेला आहे आणि इथे लिहिलेलं आहे रिटर्न 0. रिटर्न 0 याचा अर्थ असा की हे फंक्शन काहीतरी रिटर्न करणार आहे. हे ऑलरेडी आपण कंपायलरला इथेच सांगितलेलं आहे, इंट मेन मध्येच. इथेच ज्यावेळेस आपण इथे इंट यूज करतो त्याच वेळेस आपण त्याला सांगितलेलं आहे की हे फंक्शन काहीतरी रिटर्न करू शकणार आहे आणि ते काय रिटर्न करणार आहे तर ते होल नंबर रिटर्न करणार आहे. हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग आता त्यासाठी मला काहीतरी रिटर्न करणं हे कंपल्सरी आहे. म्हणून मी या ठिकाणी म्हटले आहे रिटर्न 0. या ठिकाणी मी रिटर्न 1 म्हणू शकतो, रिटर्न 2 म्हणू शकतो. तो जो पॉइंट आहे तो आपण नंतर डिस्कस करूयात की याचा एक्झॅक्ट अर्थ काय असतो. आता या घडीला तुम्हाला हॅलो प्रिंट करण्यासाठी तुम्ही ते रिटर्न 1 म्हणा किंवा रिटर्न 0 म्हणा किंवा रिटर्न 2 म्हणा, तुम्हाला काही फरक पडणार नाहीये. परंतु तुम्हाला रिटर्न करणं हे कंपल्सरी आहे, कारण तुम्ही ऑलरेडी कंपायलरला सांगितलेलं आहे की तुम्ही काहीतरी रिटर्न करणार आहात म्हणून. मित्रांनो, आता सी प्रोग्राम कसा एक्झिक्यूट करायचा ते आपण बघूयात. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमचा प्रोग्राम पूर्ण लिहायचा आहे. तुम्ही कुठलाही एकदा टेक्स्ट एडिटर यूज करू शकता किंवा टर्बो सी यूज करू शकतात. कुठलाही सी कंपायलर जो आहे तो तुम्ही यूज करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुमचा प्रोग्राम लिहू शकतात. प्रोग्राम लिहून झाल्यानंतर तुम्हाला तो सेव्ह करायचा आहे आणि हा जो प्रोग्राम आहे तो त्याच्यानंतर कंपाईल करायचा आहे. कंपाईल करायचा अर्थ आहे, याचा अर्थ काय तर तुमचा जो प्रोग्राम आहे तो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे. जसं म्हटलं आपण सी. हा प्रोग्राम डायरेक्टली तुमच्या हार्डवेअरला समजणार नाहीये. मग त्यासाठी आपण एक ट्रान्सलेटर मध्ये यूज करणार आहोत. आपण पहिल्याच लेक्चरला बघितलं, ट्रान्सलेटर आपण एक कंपायलर वापरतो, त्याच्यानंतर आपल्याकडे असेंबलर्स आहेत. ओके, तर ज्यावेळेस हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असते त्यावेळेस आपल्यासाठी जो ट्रान्सलेटर असतो तो एक कंपायलर असतो. मग या ट्रान्सलेटरला म्हणजेच कंपायलरला आपण आपला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजचा जो प्रोग्राम आहे तो इनपुट म्हणून देणार आहोत आणि तो कंपायलर त्याच्यानंतर त्याला ट्रान्सलेट करणार आहे, म्हणजेच तो कंपाईल करणार आहे आणि त्याला एक्झिक्युटेबल फाईलमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. ही जी एक्झिक्युटेबल फाईल असते ही असते .exe फॉर्ममध्ये. म्हणजेच आता आपला जो प्रोग्राम आहे तो एक बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. जर तुमच्या प्रोग्राममध्ये कुठलंही एरर नसेल, सिंटॅक्टिकल एरर नसेल, तर या स्टेपला तुमचा प्रोग्राम येतो. म्हणजे तुमचा प्रोग्राम हा .c फाईलवरनं .exe मध्ये कन्व्हर्ट होतो आणि कंपाईल झाल्यानंतर तो रन होण्यासाठी तयार होतो. मग एकदा का हा प्रोग्राम .exe मध्ये कन्व्हर्ट झाला की तुम्ही डायरेक्टली हा प्रोग्राम रन करू शकतात, कारण तो प्रोग्राम .exe मध्ये झालेला आहे. .exe फाईल ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वरती डायरेक्टली एक्झिक्युटेबल असते. म्हणजेच आपण डायरेक्ट त्या .exe फाईल वरती डबल क्लिक जरी केलं तरी ती एक्झिक्यूट होऊ शकते किंवा आपण कंपायलरच्या रन फंक्शन थ्रू जरी गेलो तरी तो प्रोग्राम हा रन होऊ शकणार असतो. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं की सी मध्ये आपण कमेंट्स देऊ शकतो आणि कमेंट्स का देतो तर आपल्या कोडची ही रिडेबिलिटी वाढवण्यासाठी. म्हणजे जर भविष्यामध्ये हा जर कोड दुसऱ्या कुठल्या प्रोग्रामरने जर बघितला तर त्याला सुद्धा त्यातलं लॉजिक समजलं पाहिजे, त्यासाठी आपण कमेंट्स हे ऍड करत असतो. आपल्या ज्या कमेंट्स आपण ऍड करतो प्रोग्राममध्ये त्या फक्त आणि फक्त प्रोग्रामरसाठीच असतात. कंपायलर त्या इग्नोर करतो. कंपायलर त्याचा अर्थ कधीही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मग मला कंपायलरला सांगावं लागतं की ही पर्टिक्युलर गोष्ट जी आहे, ही जी लाईन आहे, ही समजून घेण्याचा प्रयत्न करू नको, कारण ही कमेंट आहे. तर हे मी कसं सांगणार आहे तर त्यासाठी दोन पद्धती आहेत. जर माझी कमेंट मला जी द्यायची आहे ती फक्त सिंगल लाईन मध्ये असेल तर मी या डबल फॉरवर्ड स्लॅश हे वापरणार आहे. डबल फॉरवर्ड स्लॅश म्हणजेच काय की याच्या पुढे या लाईन मध्ये जी कुठली काही गोष्ट आलेली असणार आहे ती कंपायलर समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही.
तर कंपायलर ती इग्नोर करेल आणि कधी कधी आपली जी कमेंट असते ती आपल्याला 2 किंवा 3 लाईन्स मध्ये द्यावी लागते. मग त्यासाठी आपल्याला दुसरं एक फीचर आहे, त्याला आपण म्हणतो मल्टी लाईन कमेंट. मग याच्यामध्ये एक फॉरवर्ड स्लॅश आणि स्टार आणि मग परत स्टार आणि फॉरवर्ड स्लॅश हे आपण वापरत असतो. मग याच्यामध्ये या 2 गोष्टींमध्ये जे काही गोष्ट येणार आहे, जी काही स्टेटमेंट्स येणार आहे, ते सगळंच्या सगळं कंपायलर इग्नोर करतो. कंपायलर कधीही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो कमेंट. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत डेटा टाइप्स जे सी मध्ये अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, डेटा टाइप्स म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला डेटा कम्युनिकेट करायचा असतो आपल्या कंपायलर सोबत, तर आपल्याला कंपायलरला सांगावं लागतं की तो डेटा कुठल्या टाइप मध्ये आहे, कुठल्या फॉर्म मध्ये आहे. जसं की मला सपोज सांगायचं आहे की होल नंबर म्हणजे 10, 20, 30, 35, 36 हा होल नंबर आहे. मग याच्यासोबत काम करण्यासाठी जर मला कंपायलरला सांगायचं असेल तर मला सांगावं लागतं की हा एक होल नंबर आहे, हा एक इंटिजर आहे. तर म्हणून त्याच्यामध्ये हा एक डेटा टाइप तयार करण्यात आलेला आहे की ज्यावेळेस आपल्याला कंपायलरला सांगायचं असतं की मी जो डेटा तुम्हाला देणार आहे किंवा जो डेटा तुला काम करायचा आहे ऍज अ इनपुट म्हणून, तो जर डेटा होल फॉर्मॅट मध्ये असेल, होल नंबरच्या फॉर्मॅट मध्ये असेल, तर तो असणार आहे इंटिजर, INT इंटिजर. ओके. तर त्याच्यानंतर आहे फ्लोट. फ्लोट म्हणजे काय की ज्यावेळेस माझा नंबर हा काही फ्रॅक्शन मध्ये जाणार आहे, म्हणजे मला ज्या डेटा सोबत काम करायचं आहे, ज्या नंबर सोबत काम करायचं आहे आणि तो जो डेटा आहे तो फ्रॅक्शन मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे, तर त्यावेळेस मी कंपायलरला सांगणार आहे फ्लोट डेटा टाइप. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे डबल, म्हणजेच काय की हा एक फ्रॅक्शनल डेटा टाइपच आहे पण याची साईज थोडी मोठी आहे. आणि त्याच्यानंतर मला सपोज एखाद्या कॅरेक्टर सोबत काम करायचं आहे, ABCD असं, तर मला कंपायलरला तसं सांगता येईल कॅरेक्टर डेटा टाइप थ्रू. मित्रांनो, हे जे डेटा टाइप्स आहे याला आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणतो. प्रिमिटिव्ह म्हणजेच काय की याला आपल्याला इनबिल्ट सपोर्ट कंपायलर कडनं मिळणार असतो. म्हणजे इंटिजर सोबत काम कसं करायचं हे आपल्याला कंपायलरला सांगण्याची गरज नसते, कारण कंपायलरला ऑलरेडी माहिती आहे. हे ऑलरेडी कंपायलरला आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण हे इंट वापरणार आहोत, फ्लोट वापरणार आहोत, डबल वापरणार आहोत आणि त्यालाच आपण म्हणतो प्रिमिटिव्ह डेटा टाइप. म्हणजे याला बेसिक सपोर्ट हा कंपायलर कडनं मिळणार असतो. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसऱ्या टाइपचा डेटा आहे, त्याला म्हणतो आपण ऍग्रीगेट डेटा टाइप. ऍग्रीगेट डेटा टाइप म्हणजेच काय तर हे कलेक्शन असतं. जसं की मला म्हणायचं आहे मला भरपूर नंबर सोबत काम करायचं आहे, एक कलेक्शन आहे आणि मला 10 किंवा 20 किंवा 100 नंबर सोबत काम करायचं आहे. मग त्या केसमध्ये मला एकतर प्रिमिटिव्ह डेटा टाइप सोबत जाता येईल, पण प्रिमिटिव्ह डेटा टाइप सोबत जर मी गेलो तर मला खूप काम करावं लागेल. त्याच्याऐवजी मला कंपायलर कडनं अजून एक सपोर्ट मिळतो अरेज थ्रू. अरेज म्हणजेच काय असतं की कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप्स. म्हणजेच ज्यावेळेस मला 10 इंटिजर सोबत काम करायचं असेल तर मी त्याला म्हणू शकतो अरे ऑफ इंटिजर्स. जर मला 100 फ्लोट व्हॅल्यूज सोबत काम करायचं असेल तर मी त्याला म्हणू शकतो अरेज ऑफ फ्लोट. सपोज मला एखादं स्ट्रिंग प्रिंट करायची आहे, एखादं नाव प्रिंट करायचं आहे, तर मग मला एका कॅरेक्टर थ्रू काम होणार नाहीये, तर मला मल्टिपल कॅरेक्टर्स यूज करावे लागणार आहे. मग त्यावेळेस मी म्हणू शकतो अरे ऑफ कॅरेक्टर्स. तर त्याला त्या टाइपच्या डेटाला आपण म्हणतो ऍग्रीगेट डेटा टाइप. त्याच्यानंतर आपल्याकडे युजर डिफाईन डेटा टाइप पण आहे. युजर डिफाईन डेटा टाइप म्हणजेच काय की या केसमध्ये युजर डिफाईन करणार आहे की त्याला कुठल्या डेटा सोबत कसं काम करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला एखाद्या स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे आणि स्टुडंटचा डेटा स्टोअर करताना मला त्याचा रोल नंबर स्टोअर करायचा आहे की जो इंटिजर फॉर्मॅट मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर मला त्याचं नाव स्टोअर करायचं आहे की तो अरे ऑफ कॅरेक्टर्स असणार आहे. त्याच्यानंतर मला त्याचे मार्क्स स्टोअर करायचे आहे की जो फ्लोट डेटा टाइप मध्ये असणार आहे. आणि या सगळ्यांना मला एका केसिंग मध्ये टाकायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे स्टुडंट 1. हे जे काही मला सांगायचं आहे, हे जे मला काही करायचं आहे, हे करण्यासाठी मला युजर डिफाईन डेटा टाइप मधल्या स्ट्रक्चर सोबत काम करता येतं. मित्रांनो, आता आपण बघूयात व्हेरिएबल्स. सुरुवातीपासून हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल मी वापरताना की व्हेरिएबल्स मध्ये आपण स्टोअर करू, ही व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. तर मित्रांनो, व्हेरिएबल हे असं काही एक कंटेनर आहे की ज्याच्या मधल्या व्हॅल्यूज या व्हेरी होऊ शकतात. म्हणजेच काय
की मला काहीतरी टेम्पररी व्हॅल्यू स्टोअर करायची आहे आणि जशी माझी गरज आहे त्याच्यानुसार मला त्या व्हॅल्यूज त्या चेंज करायच्या आहेत. तर जर तशी काही माझी रिक्वायरमेंट असेल तर मी व्हेरिएबल्स वापरू शकतो. तर व्हेरिएबल वापरण्यासाठी आपल्याला त्याला आधी डिक्लेअर करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सांगावं लागतं की कुठल्या टाईपचं व्हेरिएबल आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणतो डेटा टाईप, आणि त्याच्यानंतर त्याचं नाव काय आहे. म्हणजे मला त्या व्हेरिएबलला एक युनिक नाव द्यावं लागतं की ज्याच्या थ्रू मी त्याला आयडेंटिफाय करू शकेल. फॉर एक्झाम्पल मला जर मार्क्स स्टोअर करायचे असतील तर मग मी काय म्हणेल त्याच्यामध्ये डेटा टाईप माझा असणार आहे फ्लोट, कारण मला माहिती आहे की माझे जे मार्क्स असणार आहे ते फ्रॅक्शन मध्ये असणार आहे, म्हणून मी त्या ठिकाणी म्हणेल डेटा टाईप फ्लोट आणि व्हेरिएबलचं नाव म्हणेल मार्क्स, की ज्याच्यामुळे मला मार्क्स हे आयडेंटिफाय करता येईल. त्या मार्क्स मध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर होईल ती नंतरची गोष्ट, पण ती व्हॅल्यू मला कशी आयडेंटिफाय करायची आहे तर मला हे व्हेरिएबलच्या नावाने आयडेंटिफाय करायची आहे. म्हणजे जर मी म्हटलं होतं मार्क्स तर मला समजून येईल की ते स्टुडंटचे मार्क्स आहे आणि त्या मार्क्स मध्ये काहीतरी स्टोअर केलेलं आहे आणि ते जे काही स्टोअर केलेलं आहे ते फ्लोटिंग टाईप व्हॅल्यू मध्ये आहे, म्हणजेच ते एक फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. जर मला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे की जे इंटिजर टाईपचं असणार आहे तर मी इथं म्हणू शकतो इंट ए. याला आपण म्हणतो डिक्लरेशन. डिक्लरेशन म्हणजेच काय की मी ते सांगितलेलं आहे की मी हे व्हेरिएबल फ्युचरमध्ये वापरू शकणार आहे. तर या ठिकाणी मी फक्त कंपायलरला एवढंच सांगतो आहे की असं एक व्हेरिएबल तयार करून ठेवा की जे इंटिजर टाईपची व्हॅल्यू स्टोअर करू शकेल आणि ज्याचं नाव हे ए असेल, म्हणजे ए या नावाने मी त्याला आयडेंटिफाय करू शकेल. आता या घडीला ज्यावेळेस मी याला जर डिक्लेअर केलेलं आहे त्यावेळेस याच्यामधले कंटेंट्स काय आहे हे मला माहित नाहीये. हे कंटेंट्स आपण गार्बेज व्हॅल्यू म्हणून पण म्हणतो. गार्बेज इन द सेन्स मला माहित नाहीये, त्याच्यामध्ये काहीही असू शकतं किंवा काही नसू पण शकतं. त्याच्यामुळे डिक्लरेशन म्हणजेच काय असतं की फक्त आपण एवढं इन्फॉर्म केलेलं आहे कंपायलरला की मेमरीमध्ये एक जागा तयार करा, त्या जागेला ए असं नाव द्या आणि त्या जागेमध्ये काय मी स्टोअर करू शकेल तर होल नंबर स्टोअर करू शकेल अशी कॅपॅबिलिटी ठेवा. मग डिक्लेरेशन झाल्यानंतर त्याचं आपण डेफिनेशन पण करू शकतो. डेफिनेशन म्हणजेच काय की या ठिकाणी आपण काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. म्हणजे कंपायलरने ऑलरेडी जी जागा तयार केलेली आहे किंवा जी अलोकेट केलेली आहे आपल्या मेमरीमध्ये की ज्याला ए असं नाव दिलेलं आहे, त्या जागेवरती जर आपल्याला कुठली व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर मग मात्र आपण असं म्हणू शकतो व्हेरिएबलचं नाव आणि इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू की आपल्याला त्या ठिकाणी काय स्टोअर करायचं आहे. तर इथे मी म्हणू शकतो ए इज इक्वल्स टू 10, म्हणजेच त्या जागेवरती मला 10 ही व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. ही झाली डेफिनेशन. त्याच्यानंतर यूज जर मला त्याचं करायचं असेल, त्या व्हेरिएबलला मला ऍड करायचं असेल त्याच्यामध्ये एखादी व्हॅल्यू किंवा त्याच्यामधनं एखादी व्हॅल्यू काढायची असेल, डिक्रीमेंट करायचं असेल तर मी हे करू शकतो. त्याला आपण म्हणतो युसेज. मग त्याला मी म्हटलं ए इज इक्वल्स टू ए प्लस 1, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की ए ची व्हॅल्यू जी होती 10, 10 प्लस 1 11, 11 ही व्हॅल्यू परत असाइन झाली ए ला. म्हणजेच काय झालं की ए ची जी व्हॅल्यू आहे ती 1 ने वाढलेली आहे. या पद्धतीने मी ऍडही करू शकतो, सबस्ट्रॅक्टही करू शकतो, मल्टिप्लायही करू शकतो, डिवाइडही करू शकतो. याला आपण म्हणतो यूज करायचा आहे त्या व्हेरिएबलचा. मित्रांनो, वेळेअभावी आपण जे बाकीचे सी रिलेटेड कंटेंट्स आहेत ते घेऊ शकणार नाहीये. या ठिकाणी आपण फक्त एवढंच बघितलं की सी प्रोग्राम कसा लिहितात, त्याचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यानंतर त्याच्यातले वेगवेगळे कंपोनंट्स कुठले असतात, हेडर फाईल म्हणजे काय, ती का इन्क्लूड करावी, त्याच्यानंतर जर मला एखादा स्टेटमेंट जर प्रिंट करायचं असेल स्क्रीनवरती तर कसं प्रिंट करता येतं. आपण हॅलो हा जो वर्ड आहे हा प्रिंट करून बघितला. त्याच्यानंतर आपला प्रोग्राम कसा रन करायचा, कसा कंपाईल करायचा, कंपाईल केल्यानंतर तो कुठल्या फॉर्म मध्ये होतो ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की कुठल्या कुठल्या टाईपचे डेटा सोबत आपण काम करू शकतो. त्याच्यामध्ये इंटिजर असेल, फ्लोट असेल, कॅरेक्टर असेल ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण व्हेरिएबल कसं तयार करू शकतो तेही बघितलं. मित्रांनो, सी ही फार मोठी लँग्वेज आहे आणि 25 ते 30 मिनिटांमध्ये हे सगळं कव्हर करणं हे शक्यच नाही. तर त्याच्यामुळे आपण फक्त हा जो बघितलेला आहे हा एक ओव्हरव्ह्यू आहे आणि याच्यानुसारच पुढे आपल्याला जाता येऊ शकतं. जर तुम्हाला खरंच याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की कळवा मला माझ्या मेल आयडी वरती.
आपण याबद्दल अजून पुढची माहिती जाणून घेऊयात अजून पुढच्या काही सेशन्स मध्ये। पण आपला हा जो कोर्स होता हा फक्त 6 दिवसांचाच आहे आणि त्याच्यामध्ये आपण 5 दिवसांमध्ये लँग्वेज रिलेटेड जी माहिती आहे ती समजून घेणार होतो। आजचा हा 5वा दिवस होता आणि आपला वेळ पण आता संपत आलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे सेशन इथेच थांबूयात। याच्यानंतर तुमची काही क्विज होणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला लवकरच कळेल। मला नक्की कळवा या मेल आयडी वरती तुम्हाला हा कोर्स कसा वाटला। तुम्हाला अजून जर याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर नक्की कळवा। मी नक्की प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि अजून काही कंटेंट तुम्हाला देण्याचा। धन्यवाद।